सुरुवात करू ना. हॅलो हॅलो शांत कर दादा. हॅलो हा ओके. बाई काय बोलली? मी पहिली बारी शास्त्र आधार केलं है की नाही? हा मी शास्त्र सोडून केलं काय नाही बरोबर. बाईने सगळी बारी केली लोकगीतावर. उठली चुटली गुजरात बिजरात बाईगिरी भाई सांडलेली बरं. हा असं तर मी घुसत गेलो ना तुझी 7 साला काढून नाही तर सुपारी झाली ना. नंतर काय म्हणे? अरे अतितटीचा सामना हा घडणार आहे आणि विशाल गोवाची अरे फाटणार आहे. फाटणारी वस्तू हिच्याकडे आहे. बरोबर ना? फाटणारी वस्तू तुझ्याकडे आहे. बरोबर ना? हिच्याकडे वही आहे, माझ्याकडे पेन आहे. वही फाटतो का पेन फाटतो? बरोबर ना? मला सांगा ही डबल मिनिंग खेळवायची ताकद आहे विषयाची तुमच्या. ही बाईला अजून फाटलेली नाही. फाटेल तेव्हा समजेल. अरे तुझा माझा सामना चोरात आहे. अरे थोडी धगधग हिच्या ओरात आहे की विशाल निकम गातो सुरात आहे आणि आज या वैद्य शेजारची वरात. नंतर बाईने काय गवळ काय गेली? खंडरायाच्या लग्नाला बोली ना लगेच. ही अशी गाण्यांना माझी समज भल्या भल्याने खुटीला लावली. ही पण खुटीला लागत आली आहे की नाही? भल्या भल्याने खुटीला लावली. तो सारा मेरे सामने छाड की बत्ती. हे मला सांगू नकोस. आणि नंतर बाईने काय गायलं? आता मी काय गायलं विषय बघा की आला बाया तोंड खाली पुशीत ग. बरोबर ना? आणि गेला कसा हालूच बुजीत तिथं हंडीचा विषय आला काय? माझ्याकडे होता हंडीचा विषय पण ही बाया करणार नाही म्हणून आपल्या डोक्यावर पाय बाय करून पायला डोक्यावर घेतली. जो पाय कानात मुतायला लागला. बरोबर ना? सरस्वती कॅटरेस यांच्याकडून राजेंद्र तावलीकर अध्यक्ष सोनाजीवाडी यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. बरोबर ना? म्हणून मला कसं म्हणतात गवळ्यात देव का हंडीवर ती गायली म्हणून देतो. माझ्या गवळीचा विश्वास नाही. वैदई नावाची गवळी होती. काय होती? वैदई नावाची गवळ होती. हंडीचा विषय गायला म्हणून गातोय. समोरचा ताल सोडायला लागला. मी कधी आई बहिणीवरती गेलो? ही माझ्या बायकोवर गेली ना. अरे मला सवय नाही अशी त्यांच्या आई बहिणी जवायची. मी करीन ना आणि ती शास्त्रानं वार करेन. नाहीतर बात खुटीला लागून जाईल. बरोबर ना? म्हणून कसं सांगते कसा गेला ग खालून तडा. ऐकू दे कसं करायचं. कशी नशिबी काय सांगू ग माझे इडा. इडा पिडा टालो. ही श्रीकृष्णाची गवळी देवाची इडा देवी होती. ही हिला शास्त्र माहित नाही. मी थोडंफार काही नाही पण वाचतो. कसं सांगू ग कसं गेलं ग खालून तडा. काय सांगू ग माझे इडा. कशी नशिबी आली पिढा. नशिबी पिढा आली आणि ह्या वैदेवीला ना हंडीत असा ठेवलेला होता दही त्याचा झोप काढला किडा.
नको हे लक्षात ठेव. हा काय सांगू ग माझे किडा कसा खालून गेला तिडा. आणि वैदेही नावाची गवळण होती म्हणून काय सांगायचं आहे. कशी नशिबी आली पिढा आणि हाय वैदेहीच्या या घांडीत पिढा. खंडरायाच्या लग्नाला बोली ना लगेच आगार कर देतो. तुला सांगतो का गुमान हे ऐकून दमान. अगं घे ऐकून दमान आणि घे माझ्या हातात है की नाही. हे ऐकून दमान आणि ते तो तुझ्या हातात सामान. तुझ्या हातात सामान. वर ढगाला लागली कळ आणि पाणी थेंब थेंब गळलं. हिला गवळण लावली होती. वर ढगाला लागली कळ तेव्हा पाणी घे थेंब थेंब गळलं. आता घेऊ नको माघाराने लाव तुझी खाली खाली घागर. वर ढगाला लागली कळ पाणी थेंब 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 थेंब. ढगाला लागली कळ पाणी घे थेंब थेंब गळलं. नंतर काय म्हणे परत अर्जुन त्यांना बाईच्या शापाने ही झाला होता की नाही. अर्जुनाला द्रौपदीशी लग्न लावलं होतं. तो कसा होता. अर्जुन हा द्रौपदीच्या शापाने म्हणजे दृष्टीच्या शापाने अर्जुन शाप झाला होता म्हणजे विजडा झाला होता की नाही. या नवरीला लाजून टाकली जो वरात गाजून टाकली वरात गाजून आणि ती नगरी विजडा वाजवून.
नंतर काय म्हणे हंडीचा विषय म्हणून बघ कसा ऐकवतो माझ्याकडे शब्दाची भाषा कशी आहे बघ अरे हाय दम नाही दम कुणाला घाबरत की फक्त सुराला भीम मारायला गेला पण त्या मारायला गेला त्यावेळेस कशी हात घेऊन गेला नाही की नाही अशी शपथ घेऊन गेला की फक्त कशी असा झाडामध्ये साखर वर करून मारतो त्या वैद्यची शपथ घेऊन सांगतोय बघा बकसुराला चापा मारायला भीम बोले सुखाने जगा अरे बकसुराला जाता मारायला भीम बोले सुखाने जगा आता वर करून हे सार जगा आता हिची शपथ ना आता हिची कशी मानती बघा आता वर करून सार जगा आता हिची गोंड कशी मानतो खायला ना हो झवायचा कामाचा बरोबर ना हिची बहीण नि मधवाची आहे की नाही मामाची पोरगी मुंबईत एकदा आली आणि काय जो तोंडात ना म्हणजे वर अशी कवाल पडाय नेली म्हणजे आपण नंतर भाजावर चढू आपण महिन्यात आणि हिच्या तोंडात ना फेस आला फेस हा मुंबईची पाणी 17 नळाचा पाणी पिऊन अशी झालेली हा म्हणून कसं ते दिसाया नटी हाय बघ हट्टी ही पोर माझ्या मामाची अरे दिसाया नटी हाय बघ हट्टी ही पोर माझ्या मामाची ही पोर माझ्या मामाची नाही मलाच व्हायच्या कामाची मला होती ना म्हणून तिला जाग्यावर दिला अरे दिसाया नटी हाय बघ हट्टी ही पोर माझ्या मामाची पोर माझ्या मामाची आणि पोर माझ्या मामाची नाही हो सावयच्या कामाची नंतर काय म्हणे शेटा बोलले की नाही हा त्याच्यावर पण देतो का अरे असले राजा जरी माकडांचा म्हणजे अशी एवढी बलाढ्य झाडे की माझी अशी हलवून उपतील काय असले राजा जरी माकडांचा उगा हातानं हलवेल काय ही माझी येऊन उपतील अरे सांगेल या दासी करू नको काशी म्हणजे असे हनुमंताच्या अंगावरती हातात एवढी बलाढ्य पाहिलेली गदा आणि तिच्यासोबत
एक त्रिजटा नावाची कोण होती राक्षसी नव्हती सीतेसोबत आहे की नाही म्हणजे वैदेही सोबत त्रिजटा नावाची राक्षसी नव्हती ती सांगते अरे सगळं लंका चाललीस आता तरी गप हो वैदेहीच्या भावा सांगे यदाशी केली सकाशी अरे ऐकून घे एकदा हे ऐकून घे एकदा जसा आहे तसा गप हो बोले दिसते हनुमानाची गदा आणि दिसतो कसा वैदेहीचा गफोदा गफोदा वैदेहीचा दिसतो ना तर गफो दिसते हनुमानाची गदा तसा हाय वैदेहीचा गफोदा पाहिजे अजून येऊ पापी दृष्टीने तुला हा बघतो असं म्हणजे तो पापी दृष्टीने बघायचा जैन काय सांगत आहे पापी दृष्टीने तुला हा बघतो अगं वय नाही तुझ्यावर
बारेशी सडकून कर हारस जिंकण्या केला याकण्या अधिमय शक्ती दे अधिमय शक्ती दे साधी संतांनी देव नववीला कलियुगात भक्ती